रंगीन किती काम करणार आहे सकाळी सकाळी. ड्रीम प्रोजेक्ट आहे का? I will build something that no one has ever built. Write down. डन. नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज होता सुट्टीचा दिवस आणि मी सकाळी लवकर उठून सगळं आवरून आणि खाली आले. खाली आल्यानंतर मी सगळ्यात आधी घेतला खूप सारा बाजार, ज्यामध्ये जेवढा भाजीपाला मला हप्ताभर लागतो तेवढा सगळा घेतला. आणि सत्यमसाठी मी आणले स्पेशल संत्री, कारण त्याला आवडते म्हणून. त्यानंतर मग आज सुट्टीचा दिवस होता, मग आज काहीतरी बनवलंच पाहिजे. मग मी ठरवलं की जेवायला तर खिचडी बनवणार होते, पण स्नॅक्समध्ये मी बनवणार होते शेंगदाणे, खारे शेंगदाणे. तर त्यासाठी 5 मिनटं शेंगदाणे मस्त उकडवून घेतले, साधे एकदम, मीठ वगैरे नाही टाकलं. आणि नंतर मग ते एका गाळणीमध्ये काढून ठेवलं. छोट्या कढाईमध्ये मीठ गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये जे शेंगदाणे होते जे आपण 5 मिनटं उकळून घेतले ते टाकले. आणि त्यानंतर ते कंटिन्यू गॅसवरती मस्तपैकी त्याला म्हणजे शेक लागू दिला त्या पूर्ण मिठामध्ये. आणि ते खूप वेळपर्यंत मी हलवत राहिले, कारण जोपर्यंत त्याचा रंग असा लाईट होत नाही तोपर्यंत ते प्रोसेस करत राहायची. तर मग शेवटी ते सालं निघायला लागली आणि असं समजा की मग ते पूर्णपणे झालं आहे. पण तरी पण मी खूप वेळ ठेवलं ते, कारण मला कच्चे नको होते, ते एकदम असे खरपूस भाजले पाहिजे म्हणून. आणि ते लगेचच नाही खायचे, थोडं म्हणजे 10-15 मिनटं तो रेस्ट द्यायचा आणि जो म्हणजे बाहेर काढून ठेवायचा. तर मस्त क्रिस्पी असे शेंगदाणे होतात घरच्या घरी तयार, मार्केटपेक्षासुद्धा छान. त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही दोघेसुद्धा निवांत बसलो एकमेकांशी गप्पा मारत, कारण इतर दिवशी आम्हाला वेळ भेटत नाही. आम्ही फोनवरतीच काहीतरी 2-1 मिनटं जेवण केलं का वगैरे असं गप्पा मारतो. आणि ऑफिसमधून आल्यानंतर जेवण केलं की लगेच झोपून घ्यायचं, एकमेकांसाठी वेळच भेटत नाही. तर मग विकेंड होता, तर मग बाहेर बसलो गप्पा मारत, इकडचं तिकडचं सगळं बोलत, जुन्या गोष्टी आठवत, सगळं काही गप्पा वगैरे मारून घेतल्या. आमचा काही जवळचे मित्र होते, त्यांना फोन केला, त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यानंतर मग खाली खूप गजबज चालू होती आज. तर हे झाडं सगळी काढून टाकली त्या लोकांनी, माहीत नाही का. आणि तिथे खूप मोठं पपईचं झाडसुद्धा होतं, ते सुद्धा काढून टाकलं. म्हटलं का बरं काढलं असेल काय माहिती. आता ते बाहेर धूर, इतका धूर झाला होता, असं वाटत होतं की कुठेतरी आग लागली आहे. तर मी सत्यमला म्हणते चल आपण बघून येऊ. तर मला म्हणतो नाही ते असंच असेल काहीतरी, पण ते आपण लांबून बघतोय म्हणून ते खूप जास्त डार्क दिसत होतं. असो म्हटलं चला मग कुठेतरी फिरून तरी येऊ. पूर्ण अंधार पडला होता, तरी पण मग आम्ही सगळं आवरून चहा वगैरे घेऊन, स्वयंपाक आम्हाला घरीच बनवायचा होता, पण मग वेळ होता तोपर्यंत म्हटलं फिरून येऊ. तर मग सत्यमने गाडी काढली आणि आम्ही निघालो फेज 3कडे, म्हणजेच सत्यमच्या कंपनीकडे. कारण आमचं असं म्हणणं होतं की विकेंड्सला आम्ही असं पण लांब कुठे जात नाही, कारण एवढा वेळच भेटत नाही. झोप आणि घरातली कामं यातच खूप वेळ जातो. मग आम्ही आलो TCS समोर, तिथे जरा वेळ बसलो एकमेकांशी परत गप्पा मारत. पण मग खूप बोर होतं, का माहिती का बरं, कारण एक दिवस म्हणजे सुट्टीचा भेटतो, त्यात पण आम्ही इतकं बोर होतो, कारण सगळं काम वगैरे आवरून लांब कुठे जाता येत नाही, घरातच दिवसभर. त्यामुळे मग घरी जायला निघालो तर अजिंक्यने आम्हाला बोलवून घेतलं. मग आम्ही त्याच्याकडे आलो, सोबतही खूप गप्पा मारल्या. तर जरा रिलॅक्स वाटलं, कारण घरामध्ये दिवसभर एकटेच दोघं होतो आणि अचानक म्हणजे एक आमचा मित्र आमच्याशी म्हणजे गप्पा मारायला येतं, तर खूप छान वाटतं. तर मग तसंच झालं, आम्ही अजिंक्यसोबत मनसोक्त गप्पा मारल्या. आणि मग नंतर मग आलो घरी आल्यानंतर मी त्यांच्यासाठी बनवलं होतं मस्तपैकी अंडा करी आणि बाजरीच्या भाकरी, कांदा, निंबू वगैरे सगळं जेवण वगैरे करून मग खाली आलो चक्कर मारायला, शतपावली करायला. अशा प्रकारे माझा पूर्ण दिवस गेला आणि आम्ही खूप एन्जॉय केला दोघे घरी होतो तरी. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा आणि बघत राहा माझे डेली व्लॉग्स. थँक्यू.